अविनाश, मिसळला किती वेळ लागेल? 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटं? माझ्याकडे वेळ नाही अविनाश तेवढा. कोण आहे हा? काय माहिती आपल्याला. तू मिसळ जा. अरे काय करतोयस? काय करतो? दिसतं ना मिसळ खातो. भूक लागली मला. त्यांना 10 मिनिटं लागणार. अरे तुझं आहे, तुझं येईल ना बाबा मिसळ. येईल तेव्हा येईल. अरे मला इतकी भूक लागली तुला सांगतो, आणि मी चाललोय आता पुण्याच्या 4 पिढ्या जिथे मिसळ खातायत ना तिथे चाललोय आता. ए बंड्या, कब आएगा? अरे मैं भी इंतजार कर रहा हूँ, इतनी ट्रैफिक है, लेकिन एक बात समझ लो, इंतजार का फल मिसल होता है. नमस्कार, मी आहे पुण्याचा 1 नंबर बंड्या, आणि बंड्याचं करंट लोकेशनच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. फायनली पोहोचलोय जिथे पुण्याच्या 4 पिढ्या मिसळ खातायत, वैद्य उपाहारगृहाला. आणि मी पोहोचलेलो आहे आपल्या पुण्यातील 115 वर्ष जुनी असणारी आणि सुरू असणारी एकमेव मिसळ वैद्य उपाहारगृहाच्या वैद्य मिसळीला चाखण्यासाठी. अविनाश, मिसळला किती वेळ लागेल? 10 मिनिटं लागतील. मला भूक लागली मरणाची. 10 मिनिटं? माझ्याकडे वेळ नाही अविनाश तेवढा. कोण आहे हा? काय माहिती आपल्याला. तू मिसळ जा. अरे काय करतोयस? काय करतो? दिसतं ना मिसळ खातो. भूक लागली मला. त्यांना 10 मिनिटं लागणार. अरे तुझं आहे, तुझं येईल ना बाबा मिसळ. येईल तेव्हा येईल. सर तुम्ही दुसऱ्या ताटामध्ये काय खातो? तुमची मिसळ तिकडे आहे ना सर. भूक लागली हो मित्रा. मी आरजे बंड्या. अरे कोई भी किसी को तू लकी आहे, तुझ्या प्लेटमध्ये मी खाल्लंय. माझी मिसळ रेडी आहे. कोई भी मतलब तुझे पैसे मी देतो. थँक्यू अविनाश. ओके सर. तेवढं चिडायची गरज नव्हती. पण आणि आता 115 वर्ष जुनी आपल्या पुण्यातली सगळ्यात जुनी मिसळ वैद्य उपाहारगृहाची वैद्य मिसळ आता मी खाणार आहे. वा, कमाल. मिसळ करू नका. आम्ही पहिल्यापासूनच मिसळ हा कंप्लीट ताज्या पदार्थांचाच हा सुरू केला, आणि आत्ता जी तुम्ही मिसळ खाताय तोच फॉर्मॅट. पावाच्या ऐवजी पुरी. मग पाव कधी इंट्रोड्यूस झाला? पाव हा पोर्तुगीज इन्फ्लुएन्सचा आणि ब्रेड हा ब्रिटिश इन्फ्लुएन्सचा. मुंबईच्या जवळ असल्या कारणानं आणि मुंबईशी संपर्क असल्या कारणानं पुण्यामध्ये बेकऱ्या ज्या चालू झाल्या त्या ब्रेड लोफ्स तयार करणाऱ्या चालू झाल्या. 42-43च्या सुमारास पुन्हा बेकरी चालू झाली, त्यावेळेस आम्ही पावावरती आलो. थोडक्यात 1880-90च्या दरम्यान आदल्या दिवशीचं बटाटे वड्याचं सारण, उरलेली मटकी आणि त्याच दिवशी तळलेल्या बटाट्या वड्याचा चुरा मिळून जी काही सरमिसळ झाली ती म्हणजे मिसळ. आणि 1942ला हा जो ब्रेड आहे हा मिसळीबरोबर इंट्रोड्यूस झाला. पण 1910 ते 1942 या काळामध्ये मात्र पुरी मिळायची मिसळीबरोबर. आजकाल कोणालाही सांगितलं तर लोक वेड्यात काढतील, पण हा इतिहास आहे मिसळीचा. कशी वाटली वैद्यांची मिसळ? चांगलं आहे, उत्तम, सोबर आहे एकदम. छातीला लागत नाही, काही नाही, ऍसिडिटी होत नाही, मस्त. ऍसिडिटी कशामुळे होतं तुम्हाला? जास्त तिखट असेल तर मग ऍसिडिटी होणार. ऑइली तिखट असेल तर ऍसिडिटी होणार. खूप चांगली म्हणजे 1 नंबर मिसळ आहे. ही आमची दुसरी वेळ आहे इथे. त्यांची जी ट्रेडिशन आहे ती त्यांनी जपलेली. काय करतो तू? मिसळ खाते. अरे मिसळ खातो नाही, आता वैद्यांची मिसळ खातो. शाळा शिकतो का नाही? हो. कितवीला आहे? 8वीला आहे. किती पाव खाल्ले तुम्ही? 3 पाव खाल्ले फक्त. एवढंच पोट आहे. तुम्ही? 2. तुम्ही? मी 1. काय भजी खाल्ली का? भजी हे उरलंय? नाही, आता खाणार नाही, शिल्लक काय राहणार नाही. तर मी पण जॉईन झालो तुम्हाला. नाही मी घेईन. सो फायनली फुकटात भजी मिळाली मला. 2 मिनिटात भजी. त्याचा उपवास आज गुरुवार आहे. कशी वाटली मिसळ? छान, भारी. तुला सांगतो, हे राहुल आहेत ना, हे नाम तो सुनाई होगा. हां, तर काही वर्षांपूर्वी राहुल इथे बसायचे, त्यांचे वडील इथे बसायचे, तुझे आजोबा, बरोबर ना? आणि त्याच्याही काही वर्षांपूर्वी आजोबा इथे बसायचे आणि तुझे पणजोबा इथे बसायचे, बरोबर ना राहुल? बरोबर, अगदी 100%. जेव्हा ही मिसळ तर ती ह्या पद्धतीनं पहिल्यांदा बनली. येस. 1901 इन्ग्रेडियंट त्यातला आम्ही चिंच घालतो, आम्ही लिंबू देत नाही. मिसळीतच चिंच असते आणि हिरवा टोमॅटो असतो. बाकी सर्व इन्ग्रेडियंट आहेत तसे त्याच फॉर्मॅटमध्ये तेव्हापासूनच आहे. 1910 पासूनची ही मिसळ किंवा 32 पासून यात आलेला टोमॅटो
तेव्हापासूनची मिसळ. एखाद्या पदार्थाची परंपरा पुढच्या पिढीकडे दिली जाते तेव्हा तो पदार्थ नेमका कसा बनवायचा हे सांगितलं जातं त्या पिढीला. आयडियली सांगायला पाहिजे, मला मिसळ करा असं सांगितलं तर अशा चवीची मी करू शकतो. पण हे जे चालू आहे ते ऑटो पायलटवरती चालू आहे. माझ्याकडं बेसन दीपचंद वेणीचंदकडनं येतं. त्या दीपचंद वेणीचंदचं दुकान कुठे आहे माहीत नाही. तुम्हाला माहिती नाही? मी गेलेलो नाही कधी. वैद्य मिसळीचे मालक, त्यांच्याकडे जिथून बेसन येतं त्या बेसन विक्रेत्याला ओळखत नाही. तेल रमण ऑइल डेपोतनं येतं. एक्झॅक्टली कुठेशी आहे मला माहीत नाही. वैद्य मिसळीचं तेल कुठून येतं माहिती नाही. त्यांना माहिती आहे केव्हा लागणार आहे. मला फोन करूनही सांगावं लागत नाही की माझ्याकडचं तेल संपलंय, लवकर पाठव रे बाबा. माझे 4 बेसिक वेंडॉर्स आहेत. ते 4ही वेंडॉर्स माझ्या इतकेच जुने आहेत. तर दीपक जोशींना पण खूप खूप धन्यवाद. पण ही मिसळ पुढचे 1015 वर्ष चालू देत ही माझ्याकडनं शुभेच्छा. वाटल्यास मला गल्ल्यावर बसवा, मी तयार आहे. 216 वर्ष जुन्या वास्तूमध्ये 115 वर्षांपासून असणारी मिसळ म्हणजे वैद्य मिसळ. मी तर खाल्ली आहे, माझं पोट भरलंय. तुम्ही सुद्धा 115 वर्ष जुनी असणारी मिसळ खायला या. नाही 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 नाही, मिसळ वर्षानं जुनी आहे पण ते मात्र रोज ताजी बनवतात. ए मित्रा, अरे भजी खाल्ली का? ए भजी खाल्ली का? याच्या ताटातली मिसळ खाल्ली होती मी. क्या करे, कंट्रोल नाही होता यार. धन्यवाद. आणि बंड्याचं करंट लोकेशन आज होतं वैद्य मिसळ, बुधवार पेठ, पुणे.